अत्यंत संवेदनशील आणि देशाच्या भवितव्याशी निगडित असा हा प्रश्न या ठिकाणी मांडला गेलाय। बऱ्याच कंगोऱ्यातून याची चर्चा झाली, पण हे जे व्यसन लागलंय मोबाईलचं, याचा गैरफायदा दहशतवादी संघटना आणि कट्टरपंथी लोक आता रोब्लॉक्स आणि माइनक्राफ्ट सारख्या लोकप्रिय गेमिंग प्लॅटफॉर्मवरून करताना दिसतात आणि ते सिद्ध झालेलं आहे। याचा वापर 11 ते 17 वयोगटातील मुलांपर्यंत दहशतवादी आणि गुन्हेगारी विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे अत्यंत भयानक आहे। यामध्ये माझी एक मागणी आहे की महाराष्ट्र डिजिटल बाल सुरक्षा धोरण हे राज्यामध्ये आणणं अत्यंत आवश्यक आहे। काही सूचना पण आहेत सभापती महोदय त्यामध्ये की पोर्नोग्राफिक आणि अयोग्य ॲप्स तथा संकेतस्थळांवर बंदी आणावी, तसंच कायम मॉनिटरिंग आणि ऑडिट त्याचं व्हावं, ज्यामुळे नवे ॲप्स तथा संकेतस्थळ ही त्या ठिकाणी येणार नाहीत। गेमिंग प्लॅटफॉर्मवर ॲडल्ट आणि भ्रामक जाहिरातींवर, ज्याच्याबद्दल आता मंत्री महोदय बोलले, त्याच्यावरती देखरेख ठेवणारी यंत्रणा असावी। शाळांमध्ये सुद्धा डिजिटल सुरक्षेबद्दल त्या ठिकाणी शिक्षण देण्यात यावं, पालकांना अवेअरनेस देण्यात यावं, समुपदेशन आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रभावी तक्रार आणि त्याला प्रतिसाद यंत्रणा, अशा पद्धतीच्या गोष्टींचा अंतर्भूत हा येणाऱ्या दिवसांमध्ये नक्की व्हावा। आणि ज्या पद्धतीने आपण महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये स्वतंत्र AI धोरण आणलं, देशातलं आपलं पहिलं राज्य आहे, त्याच पद्धतीचं महाराष्ट्र डिजिटल बाल सुरक्षा धोरण हे आणण्याची आज गरज आहे आणि त्यासाठी निश्चितपणे प्रयत्न हा राज्य सरकारकडून व्हावा। धन्यवाद।